नमस्कार, मी मंगेश ठाकूर तुमचं स्वागत करतोय कोकण शोभा या चॅनलवर. आणि आज आपण आलो आहोत अलिबागमधील कोपर गावात, जेथे निशिकांत ठाकूर यांच्या मत्स्य शेततळ्यावर आपण पाग या प्रकाराने मासे कसे पकडतात ते आपण पाहणार आहोत. हे मच्छीसाठी खाद्य टाकतोय. खाद्य. ते खायला मच्छी आहे. बरोबर. तर टाकला. हां. 5 मिनिटामध्ये इथे मच्छी भरपूर आहे. बरोबर. ते आपण त्याचं पाक टाकून दाखवू. माशासाठी खाणं टाकलंय, शशोदाने आपल्याला सांगितलंय. तांदूळापासून जे हे केलेलं हां. त्याला कोंडा बोलतो. ओके, म्हणजे भात जो आपण दळतो तेव्हा जो कोंडा येतो तो कोंडा या कटल्यांसाठी वापरला जातो. बरोबर. आणि हा आता पण असे डेली त्यांना कधी दिलं जातं म्हणजे रोज खाद्य? सकाळी. रोज सकाळी. तरी आता किती किलो आपण देत असो एका टायमिंगला? आता 50 किलो देतो मी. एका वेळेला त्याला 50 किलो हा कोंडा टाकावा लागतो. आणि असेच गोळे बनवले जातात आणि टाकले जातात. दादा सांगतोय. मगाशी आपण जो तिथे आता हे टाकलेलं हां खाद्य टाकलेलं मच्छीला हां. तिथे आता आपण मारणार आहोत. बरोबर. आणि हा साधारणतः किती किलोचा असेल पाक तुला? आता 5 किलोचा पाग आहे. हा 5 किलोचा पाक आहे. हां. पाक टाकण्याची एक टेक्निक आहे. शशुदादा पाक टाकण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि अशा प्रकारे सर्क्युलर शेपमध्ये पाक पाण्यावर पडला पाहिजे. दादाला मच्छी मिळाली, अख्खा पाक भरून आला आहे. ही आहे कोपरगावमध्ये निशिकांत ठाकूर यांचं हे तळं. शशुदादा बघू शकता, अख्खा पाक भरला आहे. त्याच्यामध्ये छोटी मच्छी आहे ते आम्ही दुसऱ्या तलावामध्ये ट्रान्सफर करणार. दुसऱ्या तलावामध्ये दादा सांगतोय की आता ती छोटी मच्छी तो घेणार नाही आहे विक्रीसाठी, त्यातली मोठी घेणार. मोठी मोठी घेतोय. अशा प्रकारे छोटी मच्छी ही बाजूच्या तलावांमध्ये मोठी होण्यासाठी सोडली जाते.
जिताडा आलाय, दादा दाखवते. छोटा आहे, एक पाऊण किलोचा. पाऊण किलोचा होईल. मगाशी पण आपण मोठी जिताडी बघितली, दादाने त्या तळ्यामध्ये ट्रान्सफर केली. साधारणतः दादा तो हा जिताडा म्हणजे किती होऊ शकतो आपल्या आपल्या तळ्यामध्ये? तळ्यामध्ये जिताडा 10 किलोचा झालेला आहे. 10 किलो? 10.5 किलो. 10.5 किलोचा जिताडा आपल्याकडे मिळतो. आणि तो सिल्वर वगैरे त्यात ते पण असे. ते तो 5, 7, 6 किलोचे. 1 वर्ष जर ठेवलेत ना त्याला, हा. हां 1 वर्ष त्यांना पलीकडे हे केले म्हणजे पुढल्या वर्षाला ठेवले हां तर ते 4-4, 5-5 किलोचे होतात. 4-4, 5-5 किलो. आणि कटला साधारणतः किती किलोचा होतो तर हा कटला- जास्तीत जास्त कटला? हा कटला जो आहे हा जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा किलो हां एवढे, ते पाऊण किलो. ओके. पाऊण किलो नाही, हां अर्धा किलो होतो. पण कटला होण्यासाठी तरी किती महिने लागतात म्हणजे असा पाऊण किलोचा बोल? ते कटल्याचं जसं आपल्या मच्छीच्या जाती आहेत वेगवेगळ्या. हां त्या मच्छीच्या जाती आहेत वेगवेगळ्या. आता मोनोसिस तिलापिया आहे, गिप्स आहे, हां हे जे प्रकार आहेत ना ते टेक्नॉलॉजी वापरून हां त्याच्यामध्ये जे वेगवेगळे आणि त्यांना तसं खाद्य लावलं ना हम्म, तर ती मच्छी मोठी होते. ते पाऊण किलो, 1 किलो, 1.5 किलो तो पण कटला होतो. ओके. आणि जिताडा जो तू म्हणतोस की 10 किलोचा पण झालेला, तर त्याला किती साधारण म्हणजे दिवस किंवा महिने लागतात तो तयार व्हायला? अं, 10 किलोचा जवळजवळ 2 वर्ष तरी गेली. 2 वर्ष म्हणजे. पण तो टेस्टी असणार. त्याला किंमत पण तो साधारणतः किती रुपये किलोने विकला जातो जिताडा? 700 रुपये. 700 रुपये किलो. जिताडा 700 रुपये किलो. आणि कटला मासा 240. 240. बरोबर. कुंडा माशांचं जे खाद्य आहे ते टाकलं जातं तिथे. एक एक झाड तो तोडून तिथे टाकतोय. हा बघा अशा प्रकारे. आता हे 4 गोळे टाकलेत तर तिथेच येऊन तो आता पाक मारेल. कोण म्हणून तो अधोरेखित करतोय. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण टेक्निक्स आहेत काय त्यांच्या. दादांनी पूर्ण तळ्याच्या बाजूला अशा नारळीची झाडं लावली आणि त्यांना नारळ पण पकडले. आणि तुम्ही बघू शकता सुग्रणीचे फुगे आपल्याला इथे दिसतात. पूर्ण झाडा नारळीच्या झाडाला लागले. आपण बघू. अशा प्रकारे नारळ पण लागले. तलावाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त जाळ्यामध्ये ही मच्छी पकडून ठेवली जाते, जेणेकरून विक्रीसाठी जिवंत फ्रेश मच्छी उपलब्ध होईल.
हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.